इंद्राणी तुम्ही डायल केलेला नंबर सध्या स्विच ऑफ आहे. आई तुम्हाला चहा देऊ आता? नाही आता नको, थोड्या वेळाने घेईन. बर. आई इंद्राणी मॅडमना पाहिलं का कुठे? नाही ग, काय झालं? असेल ना खोलीत तिच्या. नाही, त्यांच्या खोलीत नाही आहेत आणि फोनही बंद येतोय त्यांचा. हो का? अशी अचानक कुठे गेली? आई मगाशी इंद्राणी मॅडम इथे येऊन गेल्या, कॉफी घ्यायला आल्या होत्या. मग त्यांना कोणाचा तरी फोन आला, मग त्या लगेच निघून गेल्या कुठेतरी. हो का? काहीतरी काम आलं असेल, येईल ती. फोन आला आणि निघून गेली. फोन फोन कोणाचा आला असेल? एवढ्या सकाळी आत्या कुठे गेल्या असतील? बाबांनी तर काही. आजच त्या माणसानं कामाला लावलंय. एव्हाना काम झालंही असेल. बाबा पण एवढी घाई का केली तुम्ही? आय मीन काय गरज होती एवढ्या गडबडीत सगळं करायची? दुसरा काहीतरी मार्ग काढता आला असता आपल्याला. तुम्ही ऍटलीस्ट एकदा बोलायला तरी हवं होतं आमच्याशी. अजून काय बोलायचं बाकी होतं अद्वैत? आणि घाई का केली म्हणजे? मला इंद्रणीचा काटा काढायचा होता, मी तो काढला. अजून कसली वाट बघायची होती मी? काय झालं बाबा? साहेब काय झालं? नेत्रा, इंद्राणी आत्या. इंद्राणी आत्यांचं काय? आता रुपालीबाई साहेब पण म्हणत होत्या की त्यांचा फोन लागत नाहीये आणि त्या सकाळपासून घरी सुद्धा नाहीयेत. नक्की काय झालंय? कोणीतरी सांगा ना, नक्की काय झालंय? मी सांगतो नेत्रा, पण तू शांतपणे ऐक. इंद्राणी तुझी आत्या आहे हे तुला आत्ताच कळलंय. त्यामुळे ती असली काय नसली काय फरक पडतो? म्हणजे आय एम सॉरी नेत्रा, पण तू आता इंद्राणीला विसर. ती आता आपल्या नजरेलाही पडणार नाही. इंद्राणी हा विषय कायमचा संपला आपल्या घरातून. घाबरू नकोस. मी तिच्या जेवाचं काही बरं वाईट केलं नाहीये. तिला फक्त धमकावलंय. पण ती आता कधी या घरात येणार नाही. बाबा मला हे अजिबात पटलेलं नाहीये. ते असं करायला नको होतं तुम्ही. असं करायला नको होतं म्हणजे? अहो तुम्ही खूप घाई केली. काहीतरी वेगळा मार्ग काढता आला असता आपल्याला. घाई केली? मग बाबांचा काही जीव जायची वाट बघायची होती मी? बाबा पण हे सगळंच. हे बघ अद्वैत, काय चूक काय बरोबर हे मला माहिती नाही. मला जे योग्य वाटलं तेच मी केलं. नेत्रा, तुलाही माहिती आहे इंद्राणी हा विषय कायमचा निकाली काढणं गरजेचं होतं. मी तेच केलंय. मला ते ह्या विषयावर आपल्या घरात चर्चा नको आहे. सॉरी. आता कुठे सगळं नीट होत होतं. काय झालं? कोणाची वाट बघतेस? कोणी येणार नाही.
कुठे होतीस तू? का करतेस तू हे सगळं? आत्ताच्या आत्ता थांबावा रुपाली. मी काय केलंय? काय केलंय म्हणजे? माणसं पाठवलीस ना माझ्या मागावर? कशी निसटले तिथून आणि इथे आले ना माझं मला माहिती. तुझी त्या देवी आईनी तुला वरदान देण्याच्या ऐवजी ना अक्कल द्यायला हवी होती थोडीशी. मी का करेन हे सगळं? तू नाही तर आणखीन कोण करणार आहे? मला माहितीये हे सगळं कोणी केलंय ते. त्या बाईला घाबरवा, धमकवा, ती अशी अवस्था करा ना की ती पुन्हा या घरात येता कामा नये. तुला कळतंय का? म्हणजे आत्तापर्यंत मला फक्त संशय होता की शेखर हे सगळं करतोय, पण आता खात्री पटली आहे माझी की शेखरच हे सगळं करतोय. मी तुम्हाला संधी दिली होती या सगळ्यातनं बाहेर पडण्याची, तुम्ही गमावलीत. त्यामुळे यापुढे फक्त आणि फक्त पश्चाताप होईल तुम्हाला. आणि तो हे सगळं करतोय म्हणजे नेत्राला हे सगळं माहीत असणार. हं? कारण नेत्रा आणि शेखर मिळूनच करतात सगळं. तू नेत्रा नेत्रा करत बस, पण ती तुझ्या मागून शेखर बरोबर डाव रचतीये. नाही, आपण आपल्याला समजतो की आपण मोठे आहोत, पोचलेले आहोत, पण तसं नाहीये. आपल्यापेक्षाही वरचढ लोक आहेत या घरात आणि नेत्रा नंबर 1 ला आहे. तू नीट ओळखत नाहीयेस नेत्राला अजून. साधी बोळी असल्याचा आव आणते ती, पण तशी नाहीये ती. तुला कळतंय का? ती अद्वैतचा जीव वाचवायचा म्हणून या घरात आली आणि या घरची सून झाली ती. आता सुद्धा ती म्हाताऱ्याचा जीव वाचवते म्हणजे तिला किती मोठेपणा मिळेल विचार कर जरा. म्हणून करते ती सगळं. म्हणून म्हाताऱ्याच्या खोली बाहेर पहारा देत बसते ती रात्री रात्री. तू पुढे काय होणार आहे याचा विचार करतेस ना, पण मागे काय घडतंय त्याचाही विचार कर. ते जास्त महत्वाचं आहे. नाही तर पाठीत कोणीतरी सुरा खुपसेल आणि बघत राहशील. हे सगळं जर असंच झालं तर आपल्या हातात काय उरतंय? काहीच नाही. नेत्राच्या हातचं पालक सूप पिऊन म्हातारा 100 गाठेल आणि आपण हॅपी बर्थडे बाबा एवढंच करत राहू. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव आणि नेत्रावर जास्त विश्वास ठेवू नकोस. आजपासून त्या मनीषा नर्सची नाईट शिफ्ट सुरू होते. आज रात्री हा प्लॅन यशस्वी व्हायलाच हवा आणि तो होईलच. साहेब मला खूप भीती वाटते. अजून इंद्राणी आत्यांचा फोन लागत नाहीये. मगाचपासून प्रयत्न करते, बंदच येतोय. रिलॅक्स, फोनची बॅटरी डेड झाली असेल. साहेब पण ते सकाळपासून घरात सुद्धा नाहीयेत. मी बघतो. बाबांनी इंद्राणी आत्यांबरोबर काय केलंय ते कळेल आपल्याला. डोंट वरी. काय झालं? असं वागते जसं त्या मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलंय.
काय काय होतंय नक्की? आई अगं काही नाही, इंद्राणी मॅडम सकाळपासून घरी नव्हत्या आणि फोनही लागत नव्हता त्यांचा, म्हणून नेत्राला टेन्शन आलं होतं, बाकी काही नाही. नेत्रा, काळजी घे. येतो मी. आई येतो. आता वेळ आली, मोठा घाव घालायलाच हवा. आधी 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 काय झालंय? तुझ्याकडे 5 मिनिटं आहेत का? हो. बोलायचंय मला. काय झालं बोल. म्हणजे फार वेळ घेणार नाही. तसंही हल्ली तू मला काही सांगतच नाहीस. आई काय पुन्हा तू असं का बोलतेस? नाही नाही तसं नाही, म्हणजे मी आत्ता तुला काही विचारणार नाहीच आहे. मी तुला सांगायला आलीये आणि मुळात मला खूप भीती वाटते, म्हणून मी बोलायला आलीये तुझ्याशी. काय झालंय? इंद्राणी मॅडमचा कोणीतरी पाठलाग करते आधी. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा कोणीतरी घात करण्याचा प्रयत्न करताय. मला कळतच नाहीये, म्हणजे इंद्राणी मॅडम सारख्या व्यक्तीचा घात करण्याचा विचारही कोण करेल? बरं, त्या आपल्याकडे राहतायत ना, मग आपल्या घरातल्या कुणाचा काय फायदा होणार आहे त्यांचा घात करून? मला खरंच कळत नाही. आणि मुळात मुद्दा असा आहे की त्या आपल्या घरात राहतायत ना, उद्या काही पोलीस केस झाली, काही झालं, कमी जास्त झालं तर आपलं नाव खराब होणार आहे. आई असं काही होणार नाहीये, तू टेन्शन नको घेऊस. मी देवाकडे हीच प्रार्थना करते की असं काही होऊच नये. पण आता घात करणाऱ्याने जर ठरवलंच असेल घात करायचं, तर काय करणार आहोत आपण? आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन कसलं आहे माहितीये का आधी? आईंचं. आईंचा किती विश्वास आहे त्यांच्यावर माहितीये ना तुला? बाबांना आत्ताच अटॅक येऊन गेलाय, त्यात इंद्राणी मॅडमला धोका आहे हे जर आईना कळलं ना तर ते नाही सहन होणार. त्यांना खूप टेन्शन येईल. आई असं काही होणार नाही, मी असं काही होऊ देणार नाही. मी करेन सगळं नीट. तू सगळं नीट करशील म्हणजे काय? आधी जाऊ दे, या घरात काय चाललंय मला कोणी सांगणारच नाहीये. ते इट्स ओके, राहू दे. आई मी सांगतो. आई मी तुला सांगतो, तुम्हाला वचन दे, तू कोणाला काहीच सांगणार नाहीस. ते मी नाही सांगणार कोणाला, खरंच. आई बाबांनी इंद्राणीचा बंदोबस्त करायला सांगितलाय काही माणसांना. बंदोबस्त म्हणजे? इंद्राणीने हे घर सोडून जावं म्हणून काही माणसांना इंद्राणीला धमकवायला सांगितलंय बाबांनी. बापरे, पण का? आणि कुणाकुणाला माहितीये हे? नेत्राला माहितीये? नेत्राला माहितीये सगळं. बापरे, मला मी काय करू? मला खरंच खूप भीती वाटते. आधी काय करायला हवंय आपण आता? आई तू आता या गोष्टीचं अजिबात टेन्शन नको घेऊस. मी म्हणालो ना तुला, मी सगळं नीट करेन म्हणून. तू आता शांत राहा, मी बघतो सगळं.
हो तू ये सावकाश जा. चला, जे हवं होतं ते साध्य झालं. आता नेत्रा आणि इंद्राणीमध्ये जे काही शिजत होतं ना ते सगळंच करपेल. शेखरने पाठवली माणसं. असं कधी घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला फरक नाही पडत, शेखरला काय करायचं ते करू दे. पण पद्माकर राज्याध्यक्षाला मारल्याशिवाय ह्या घरातून मी जाणार नाही. पण रुपाली म्हणते त्याप्रमाणे नेत्रा ह्या सगळ्यात सामील असेल का? नाही, मला नाही वाटत या असल्या कामांमध्ये नेत्रा शेखरला कधी साथ देईल. एका अर्थी बरंच झालं नाही इंद्राणी त्या माणसांच्या हाती सापडली नाही. बाबा प्लीज तुम्ही पण त्या माणसांशी बोलून हे सगळं थांबवा. काय आपण काहीतरी वेगळा वे आउट काढूयात ना. पटतंय का तुम्हाला? बाबा प्लीज तुम्ही पण त्या बाईच्या जीवाशी खेळणं थांबवा आता. काय आपल्याकडे अजून वेळ आहे विचार करायला. सो बाबा तुम्हीच विचार करून ठरवा की खरंच गरज आहे का आपल्याला त्या माणसांचा वापर करायची. बाबा तुम्ही काहीच बोलत का नाही आता? काय चाललंय अद्वैत? काय? मी तुला सकाळी विचारलं होतं. इंद्राणी नेत्राची हत्या आहे त्यामुळे तिला सहानुभूती वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे, समजू शकतो मी. पण तुझं काय? तुला काय इतकी दया येते इंद्राणीची? काय घडलंय नक्की? तसं काही नाहीये. तसं काही नाहीये? मग कसं आहे अद्वैत? कसं आहे? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय आणि ह्या गोष्टीमुळे मी अपसेट आहे. बाबा खरंच तसं काही नाहीये. मग कसं आहे अद्वैत? तुम्ही मला काही सांगणार आहात का? डोंट ट्राय माय पेशन्स. बाबा आता आपल्याला इतरही टेन्शन्स आहेत म्हणून म्हणतोय की आता फक्त इंद्राणीकडे लक्ष नको देऊयात आपण. लक्ष देऊया नको म्हणजे? पुन्हा तेच बोलतोयस तू? बाबा जाण्याची वाट बघू मी? काय बोलताय तू? मग काय बोलू? अद्वैत तुझं म्हणणं मला पटत नाही, त्यामुळे ह्या विषयावर इथे चर्चा नको. मी येतो. तुम्ही कुठे जाताय आता? मला एक महत्वाची मीटिंग आहे ती अटेंड करून आलो. नेत्रावर विश्वास बसायला लागला होता ना तुझा. ऐक नेत्राचे प्रताप. जाऊ दे, या घरात काय चाललंय मला कोणी सांगणारच नाहीये. आई मी तुला सांगतो, तुम्हाला वचन दे तू कोणाला काहीच सांगणार नाहीस. ते मी नाही सांगणार कोणाला खरंच. बाबांनी इंद्राणीचा बंदोबस्त करायला सांगितलाय काही माणसांना. बंदोबस्त म्हणजे? इंद्राणीने हे घर सोडून जावं म्हणून काही माणसांना इंद्राणीला धमकवायला सांगितलंय बाबांनी. बापरे, पण का आणि कुणाकुणाला माहितीये? हे नेत्राला माहितीये? नेत्राला माहितीये सगळं. अशीच असतात नाती. दगा देणारी, घात करणारी, फसवणारी. माझ्या आई बरोबर हेच झालं आणि आता माझ्या बरोबरही हेच होत आहे. नकोय मला ही अशी नाती. नकोय कुणीही नकोय मला.